लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो पुणे विभागीय कार्यालयामार्फत स्थानिक जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र तसेच प्रिझम सामाजिक विकास संघटना यांच्या सहकार्याने रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे मतदार जनजागृती आणि सहभाग कार्यक्रम राबवण्यात आला। अलिबाग हे कोकणातील लोकप्रिय असे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते। मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी पर्यटक विरंगुळ्याचे क्षण घालवण्यासाठी दररोज दाखल होतात। विशेषतः शनिवार, रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी अलिबाग परिसर हा पर्यटकांच्या गर्दीने फुललेला असतो। या बाबी विचारात घेता पर्यटकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्रीय संचार ब्युरो मार्फत अलिबाग समुद्र किनारा आणि अलिबाग बस स्टँड परिसर येथे शनिवार दिनांक 4 मे रोजी आणि रविवार दिनांक 5 मे असे 2 दिवसीय स्वीप संदर्भात कार्यक्रम राबवण्यात आले। यामध्ये पथनाट्य सादरीकरण, सेल्फी स्टँड तसेच स्वीप प्रतिज्ञा यांच्या मार्फत मतदारांनी लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा यासाठी प्रोत्साहित करण्यात आले। मतदारांनी मतदानासाठी मिळालेल्या सुट्टीचा उपयोग इतर कामांसाठी न करता आवर्जून मतदान करावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले। तसेच मतदान यादीत नाव शोधणे, मतदान यादीत नाव नोंदवणे, दुरुस्ती तसेच पत्ता बदल करण्यासाठीची प्रक्रिया याबाबत पर्यटकांना मार्गदर्शनही करण्यात आले। मतदान हाच आपल्या हातभर तक्रारींचा बोटभर उपाय आहे असा संदेश यावेळी मतदारांना देण्यात आला। या प्रसंगी रायगड येथील स्वयंसिद्ध सामाजिक विकास संस्थेने सादर केलेल्या पथनाट्यांना पर्यटक आणि मतदार यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला। या प्रसंगी उपजिल्हाधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे, प्रांताधिकारी मुकेश चव्हाण, नायब तहसीलदार अजित तोलकर आणि अलिबाग येथील राज्य परिवहन महामंडळाचे आगार व्यवस्थापक अजय वनारसे, केंद्रीय संचार ब्युरोचे प्रसिद्धी सहाय्यक पी कुमार आदी मान्यवर उपस्थित होते। इंटरनॅशनल इलेक्शन व्हिजिटर्स प्रोग्रामच्या अंतर्गत आज आपल्या 32 रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये 4 देशाचे डेलिगेट्स आलेले आहेत। त्यामध्ये श्रीलंका, बांगलादेश, कझाकिस्तान आणि झिम्बाब्वे या देशाचे प्रतिनिधी आहेत। हे सर्व प्रतिनिधी आज सकाळी 9 वाजता आपल्या मांडवा जेटीवर आलेले आहेत आणि आता ते अलिबाग विधानसभा मतदारसंघाचं जे डिस्पॅच चालू आहे, पोलिंग पार्टी रवाना करण्याचं काम चालू आहे, तर त्याचं ते निरीक्षण करत आहेत। त्यानंतर दुपारी ते काउंटिंग सेंटरला भेट देतील आपल्या आणि दुपारी 4 वाजता त्यांच्यासोबत आमची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक होईल। मग त्यांना आपण सर्व केलेली प्रक्रिया आहे ती समजून सांगणार आहेत, आपण काय काय तयारी केलेली आहे, काय काय नाही। त्यानंतर मग आज ते मुक्काम करतील अलिबागमध्ये आणि उद्या सकाळी ते प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जी मतदान प्रक्रिया चालू असेल त्याचं अवलोकन करतील आणि अवलोकन करून सगळी प्रक्रिया आपली समजावून घेतील। अशा पद्धतीने त्यांचा आपण दौरा आयोजित केलेला आहे आणि मग 8 तारखेला ते सकाळी इथून मुंबईला रवाना होतील। अशा पद्धतीने एकंदरीत दौऱ्याचं नियोजन केलेलं आहे। इंटरनॅशनल इलेक्शन व्हिजिटर्स प्रोग्रामच्या अंतर्गत वेगवेगळ्या देशामध्ये निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने चालते, विशेष करून भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशामध्ये एवढी मोठी लोकशाही आहे, या एवढ्या मोठ्या लोकशाहीच्या देशामध्ये निवडणूक प्रक्रिया अतिशय निपक्षपातीपणे आणि एवढ्या चांगल्या प्रकारे आपण इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवरती करत असतो, तर ते सर्व निरीक्षण करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहे आणि ही प्रक्रिया चांगल्या पद्धतीने चालते। तेही याच्यात नेमक्या कशा पद्धतीनं कामकाज चालते, काय काय तयारी करतात, काय काय प्रिकॉशन्स घेतात, या सगळ्या गोष्टीचा त्यांना या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। त्यासाठी ह्या देशातून लोक आपल्याकडे आलेले आहेत, त्यांना पूर्ण आपण सहकार्य करणार आहोत आणि सगळी प्रक्रिया अगदी मॉकपोलपासून ते उद्या कलेक्शन सेंटरपर्यंत आपण त्यांना सगळ्या गोष्टी दाखवणार आहे आणि ते त्याचा अभ्यास करतील। आणि ते आल्याबद्दल 32 रायगड लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मला हे काम करण्यामध्ये अतिशय आनंद होत आहे आणि मी आमच्या इलेक्शन कमिशनचे पण धन्यवाद देतो की त्यांनी ही संधी आपल्या मतदारसंघाला दिलेली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।